ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या मंगळवार 23 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन त्याच्या रूममध्ये असतो. त्याला आठवतं की कुणालबरोबर त्याने साक्षीचा फोटो पाहिला. कुणालने जीव दिला. कुणालबरोबरच्या आठवणी आठवून तो खूप घाबरलेला असतो. त्याला आठवतं की चैतन्य आणि साक्षी एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. आपण चैतन्याला समजवण्याचा प्रयत्न केला तर चैतन्याने काय उत्तर दिलं, तो साक्षीसाठी वेडा झालाय हे सगळं त्याला आठवतं. तो खूप अस्वस्थ होतो. तो लगेचच चैतन्याला फोनवर मेसेज करू लागतो की साक्षी चांगली मुलगी नाहीये, ती कुणालची गर्लफ्रेंड होती, त्यामुळेच कुणालने आत्महत्या केली. परंतु तेवढ्यात तेथे सायली येते. सायलीला समजतं की अर्जुन खूप अस्वस्थ आहे आणि ती अर्जुनला म्हणते, तुम्ही चला बाहेर या, नाश्ता करा, तुम्हाला बरं वाटेल. तर अर्जुन म्हणतो, नाही, तुम्हाला इथेच नाश्ता आणून दे. सायली हो म्हणते आणि तेथून निघून जाते. अर्जुन हा लगेचच चैतन्याला फोन करतो. चैतन्य विचारतो काय झालंय, तर अर्जुन म्हणतो तुम्हाला आत्ताच्या आत्ता येथे भेटायला ये. परंतु चैतन्य त्यासाठी नकार देतो आणि म्हणतो, नाही, आपण दोघे भेटलो तर पुन्हा वाद होतील, मला आता वाद नकोय. अर्जुन त्याला समजावून सांगतो, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती तुला कळायलाच हवी. तू लवकरात लवकर येथे ये. तुला घरी यायचं नसेल तर तुला हवं असेल मी तेथे येतो. चैतन्य म्हणतो ठीक आहे, मी येतो घरी, आणि तो फोन कट करतो. इकडे साक्षीने नागराज आणि प्रियाला बोलवलेलं असतं. तेव्हा नागराज म्हणतो की आपल्याला महिपतला लवकरात लवकर सोडावं लागेल. तर साक्षी म्हणते, तो चैतन्य मला कायम चिकटलेला असतो, मला साधा वकिलांना फोनही करता येत नाही. नागराज म्हणतो, त्या वकिलांबद्दल तू मला माहिती दे, मी त्यांच्याशी बोलेल. हे ऐकून प्रिया खूप खुश होते. आता नागराजबद्दल रविराजला सांगता येईल आणि त्याला घरातून बाहेर काढता येईल असा प्लॅन ती बनवते. इकडे घरी सगळेजण नाश्त्याची तयारी करत असतात. सायली कल्पनाला सांगते की अर्जुन सरांना वरतीच नाश्ता हवा आहे आणि नाश्ता घेऊन वर जाते. तर इकडे चैतन्य हा बॅग ठेवायला घरी येतो आणि साक्षीला म्हणतो, मला एक महत्त्वाचं काम आहे, मी जाऊन येतो. साक्षी विचारते कुठे चाललास, तर चैतन्य तिला सांगतो, मला अर्जुनने बोलवलंय, खूप घाबरलेला होता, त्याला मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. हे ऐकून साक्षीला मोठा धक्काच बसतो. साक्षीला समजतं की अर्जुनला आपल्याविरुद्ध काहीतरी पुरावा सापडला असेल आणि तो चैतन्याला दाखवणार असेल. चैतन्याला एकटं सोडून गरज नाही असा विचार ती करते आणि म्हणते, मीही तुझ्याबरोबर येते. परंतु चैतन्य त्यासाठी नकार देतो. अर्जुन मला काही बोललं तरी चालेल, पण त्याने तुझा अपमान केलेला मला चालणार नाही असं तो म्हणतो. तर साक्षी त्याला समजावून सांगते, तो तुला काही बाही बोलणार, मला काही बाही बोलेल, मग तुला त्रास होईल. त्यापेक्षा मी तुझ्या बरोबर असले की मला तुला सावरता येईल, आपण दोघे या संकटाचा सामना करू. तेव्हा चैतन्य यासाठी तयार होतो. इकडे अर्जुन हा चैतन्याची वाट पाहत असतो. तेव्हा अर्जुनला कुणाल बरोबरच्या सगळ्या गोष्टी आठवतात की कुणाल हा साक्षीच्या प्रेमात वेडा झाला होता. सगळ्यांनी त्याला तुझी गर्लफ्रेंड कोण आहे हे विचारलं, परंतु कुणालने नंतर सांगेल असं म्हटला आणि त्यानंतर तो कधीच परतला नाही. हे सगळं आठवून अर्जुन खूप अस्वस्थ होतो. तेवढ्यात सायली तेथे येते. अर्जुन तिला म्हणतो, चैतन्य आला का, मी त्याला घरी बोलवलंय. अर्जुनला सायली समजवण्याचा प्रयत्न करते, तुम्ही घाई करताय. परंतु अर्जुन आजच्या आज चैतन्याला सगळं खरं सांगायचं ठरवतो. त्यामुळे सायली खूप टेन्शनमध्ये येते. सगळेजण नाश्ता करत असतात. तेवढ्यात चैतन्य आणि साक्षी तेथे येतात. साक्षीला पाहून सर्वांना खूप राग येतो. तेव्हा चैतन्य पुढे येऊन म्हणतो की मला माहितीये साक्षी येथे आलेली तुम्हाला आवडणार नाही, पण मला अर्जुनने बोलवलंय म्हणून मला तिला घेऊन यावं लागलं. तेव्हा कल्पना म्हणते, हे तुझंच घर आहे, तू कोणालाही आणू शकतो. चैतन्य विचारतो, अर्जुन कुठे आहे. कल्पना म्हणते, त्याच्या रूममध्येच आहे. चैतन्य साक्षीला घेऊन तेथून अर्जुनच्या रूममध्ये जातो. प्रताप म्हणतो, या चैतन्याला काय झालंय, महिपत माझ्याशी कसं वागलं हा त्याला माहितीये ना, तरी सुद्धा तो साक्षी बरोबरच आहे, तो तिच्याशी संबंध का तोडत नाही. तर पूर्णाजी म्हणते, प्रेम अंधळ असतं हे उगाच म्हणतात का, तो प्रेमात आंधळा झालाय. पण कल्पनाला विश्वास असतो अर्जुन आणि सायली त्याला नक्कीच या प्रकरणातून बाहेर काढतील. अर्जुन आणि सायली चैतन्याची वाट पाहत असतात. तेवढ्यात चैतन्य साक्षीला घेऊन तेथे येतो. साक्षीला पाहून अर्जुन आणि सायलीला मोठा धक्काच बसतो. अर्जुन विचारतो, तू त्याला इथे का आणलंय, मी फक्त तुला एकट्याला बोलवलं होतं. तर चैतन्य म्हणतो, आम्ही दोघे एकच आहोत, आम्ही लवकरच लग्न करणार आहोत, त्यामुळे माझ्याबद्दल काही गोष्ट असेल तर ती साक्षीला कळायला हवी, जे बोलायचंय ते बोल. हे ऐकून अर्जुनला खूप राग येतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सायली ही चक्क अर्जुनला गाडीवर बसवणार आणि त्याच्याबरोबर फिरायला जाणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ठरलं तर